नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो फार्मर कार्ड किंवा मग फार्मर आयडी कार्ड किंवा मग शेतकरी ओळखपत्र तर सर्वत्र आता हे कार्ड काढायची लगबग सुरू आहे। मित्रांनो हे कार्ड म्हणजे नेमकी काय आहे तर या कार्ड मध्ये शेतकऱ्याची सर्व माहिती साठवली जाणार आहे। तुमचं जे आधार कार्ड आहे तशाच प्रकारे एक युनिक आयडी असणार आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि प्रत्येक शेतकऱ्याची त्यामध्ये माहिती साठवली जाणार आहे। पीक विमा भरत असताना तुम्हाला एक कार्ड लागणार आहे। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा जो लाभ मिळतो तर तो घेण्यासाठी पण तुम्हाला हे कार्ड तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर काही दुष्काळी अनुदान असेल किंवा मग कोणत्याही प्रकारचे अनुदान असेल तर ते घेण्यासाठी पण तुम्हाला हे कार्ड गरजेचे आहे। तर मित्रांनो हे कार्ड ऑनलाईन कशा प्रकारे काढायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। येथे तुम्हाला मग वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। डॅशबोर्ड म्हणून ऑप्शन असेल, चेक एनरोलमेंट स्टेटस असेल आणि येथे एक लॉग इन विथ CSC म्हणून ऑप्शन आहे। तर या पोर्टलवरून फक्त CSC चालकच शेतकरी ओळखपत्र बनवू शकता। येथे डायरेक्टली तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला जर येथे शेतकरी ओळखपत्र जर काढायचं असेल तर मग तुम्हाला CSC सेंटरला जावं लागणार आहे, कारण की तुम्ही डायरेक्टली स्वतः येथे ॲप्लाय करू शकत नाही किंवा मग येथे स्वतः कार्ड काढू शकत नाही। तर येथे CSC पोर्टलद्वारे कार्ड काढण्यासाठी येथे लॉग इन विथ CSC या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर मग येथे तुम्हाला तुमचा CSC ID दाखवण्यात येईल आणि येथे तुमच्या CSC IDने या सर्व्हिससाठी तुम्हाला ऑथराईज करायचं आहे। त्यानंतर येथे बघू शकता डू यू ऑथराईज MH ॲग्रीस्टॅक, तर येथे नो किंवा मग यस हे दोन ऑप्शन येथे असणार आहे। तर तुम्हाला यस या ऑप्शनवरती क्लिक करायची। तर येथे ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवरती लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्हाला येथे दोन मोड दाखवण्यात येईल। येथे OTPने ऑथेंटिकेशन करू शकता आणि बायोमेट्रिकने येथे ऑथेंटिकेशन करू शकता। तर मी येथे OTP या ऑप्शनला येथे सिलेक्ट करणार। त्यानंतर येथे शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर येथे एका साईडला तुम्हाला येथे क्लिक करायची। त्यानंतर शेतकऱ्याच्या आधार लिंक मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारण्यात येईल, तर येथे मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे एका साईडला क्लिक करायची। त्यानंतर तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्याच्यावरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे ईमेल IDचं पण एक ऑप्शन आहे, येथे ईमेल ID असेल तर टाकू शकता, नसेल तर काही गरज नाही। त्यानंतर येथे फार्मर डिटेल्स असणार आहे, तर येथे मग शेतकऱ्याचं नाव दाखवण्यात येईल। इंग्लिशमध्ये नाव असणार आहे, तेच नाव येथे मराठीमध्ये असणार आहे आणि हे दोन्ही नाव मॅच झाल्यानंतर येथे नेम मॅच स्कोअर तुम्हाला येथे 100 असायला पाहिजे। त्यानंतर येथे जेंडर दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची, तर येथे सिलेक्ट कास्ट कॅटेगरी याच्यावरती क्लिक करायची आणि जी पण कास्ट कॅटेगरी आहे शेतकऱ्याची तर ती कास्ट कॅटेगरी येथे सिलेक्ट करायची। त्यानंतर येथे जन्मतारीख दाखवण्यात येईल, वय दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे शेतकरी अर्जदाराचे ते रिलेशन टाईप दाखवण्यात येईल। आयडेंटिफायर टाईपमध्ये मग मुलगा जर असेल तर केअर ऑफ असेल किंवा सन ऑफ असेल। त्यानंतर येथे वडिलांचं नाव असणार आहे। त्यानंतर येथे आयडेंटिफायर नेम इन लोकल लँग्वेज, तर येथे मराठीमध्ये वडिलांचं किंवा मग पतीचं काय जे नाव असेल तर ते नाव येथे येऊन जाईल आणि येथे जर नाव जर काही चूक असेल तर येथे नेम मॅच स्कोअर येथे 0 असणार आहे आणि येथे जर नाव चुकलेलं असेल तर तुम्ही नाव मॅन्युअली येथे टाईप करू शकता। त्यानंतर येथे स्क्रोल डाऊन केल्यानंतर येथे फार्मर डिटेल्स एक्सटेंडेड कस्टम फील्ड्स, तर येथे शेतकऱ्याचे येथे फोटो दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे न्यू बिझनेस, तर येथे काही सिलेक्ट करायची गरज नाही आहे। त्यानंतर मग येथे रेसिडेन्शियल डिटेल्स म्हणजे रहिवासी जो पत्ता आहे तर त्याची माहिती येथे येणार आहे। येथे रेसिडेन्शियल टाईप रुरल म्हणजे ग्रामीण भागातून आहे, तर येथे ग्रामीण असणार आहे। त्यानंतर येथे ॲड्रेस इन इंग्लिशमध्ये ॲड्रेस असणार आहे। त्यानंतर येथे मराठीमध्ये ॲड्रेस असणार आहे। त्यानंतर येथे स्टेट महाराष्ट्र असणार आहे। त्यानंतर येथे शेतकऱ्याचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर येथे तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्यानंतर येथे गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे आपोआप पिन कोड येऊन जाईल आणि येथे जर काही तुमच्या गावाचं नाव वगैरे येथे सिलेक्ट करायचं ऑप्शन जर येत नसेल तर येथे इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल्स या चेकबॉक्सवरती क्लिक करायची।
तर येथे ॲड्रेस मराठीमध्ये जर चुकलेला असेल तर तुम्ही तो ॲड्रेस येथे दुरुस्त करू शकता. येथे मराठीमध्ये टाईप करून तुम्ही ॲड्रेस व्यवस्थितपणे बरोबर येथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ते लँड ओनरशिप डिटेल्स भरायची आहे. येथे फार्मर टाईपमध्ये सिलेक्ट याच्यावरती क्लिक करायचे आहे आणि ओनर या ऑप्शनला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर येथे ऑक्युपेशन डिटेल्स असणार आहे, म्हणजे व्यवसायाची माहिती येथे असणार आहे. हे दोन्ही ऑप्शन येथे आपोआप सिलेक्ट होऊन जाईल. त्यानंतर येथे लँड डिटेल्स भरायचे, तर येथे फेच लँड डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर येथे ज्या पण जिल्ह्यात शेतकऱ्याची जमीन आहे तर तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर ज्या गावामध्ये शेत जमीन आहे तर ते गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्याच्यानंतर मग येथे गट नंबर टाकून घ्यायचा आहे. अजून जर काही एखादा उपगट नंबर असेल तर तुम्ही तो येथे टाकू शकता किंवा मग येथे सबमिट बटनावरती क्लिक करायची. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर येथे सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम या ऑप्शनला येथे सिलेक्ट करायचं आहे आणि येथे त्या गटातील सर्व खातेदारांची नावं येथे दाखवण्यात येईल. तर येथे ज्या पण शेतकऱ्याचं तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात तर त्या शेतकऱ्याचं नाव येथे सिलेक्ट करायचं आहे. नाव सिलेक्ट केल्याच्यानंतर मग येथे या गट नंबरला येथे सिलेक्ट करायचं आहे. येथे चेकबॉक्सवरती क्लिक करायची आणि येथे सबमिट बटनावरती क्लिक करायची. ही जी तुम्ही जमीन सिलेक्ट केलेली आहे तर ती व्हेरीफाय करावं लागणार आहे. तर येथे व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे. किंवा मग एखादा शेतकरी जर असा असेल की त्याची जर दुसऱ्या शिवारात जमीन असेल किंवा मग दुसऱ्या गावामध्ये जर जमीन असेल तर तुम्हाला ते परत फेच लँड डिटेल्स याच्यावरती क्लिक करायची आहे आणि परत ज्या पण गावात जमीन आहे तर त्या गावातील शेतजमिनीची माहिती आहे ते ॲड करायची आहे. अशाच प्रकारे ती माहिती पण येते ॲड होऊन जाईल. त्यानंतर मग येथे व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शनवरती क्लिक करायची. तर येथे व्हेरीफाय ऑल लँड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर ही जमिनीची माहिती येथे व्हेरीफाय होऊन जाईल. स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर येथे डिपार्टमेंट अप्रुव्हल, तर येथे रिव्हेन्यू या ऑप्शनवरती येथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या पहिल्या डिक्लेरेशन बॉक्सला येथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर येथे यसवरती सिलेक्ट राहू द्यायचं आहे. त्यानंतर या दोन्ही ऑप्शनला येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. किंवा मग तुम्ही ही माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर ही माहिती तुम्ही येथे वाचू शकता. त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायची. त्यानंतर येथे ई साईन करायची आहे. तर त्यासाठी पण तुम्हाला इथे दोन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे. OTPने ई साईन करू शकता किंवा मग बायोमेट्रिकने इथे साईन करू शकता. तर येथे OTP या ऑप्शनला मी इथे सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर प्रोसेड टू ई साईन या ऑप्शनवरती क्लिक करायची. त्यानंतर मग येथे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर येथे आधार OTP या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायची. गेट OTP ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर शेतकऱ्याच्या आधार लिंक मोबाईलवरती एक OTP येईल. तर तो OTP तुम्हाला टाकावा लागणार आहे. त्यानंतर तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायची. मित्रांनो, सेव्ह बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर येथे बघू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून आलेलं आहे आणि येथे शेतकऱ्याचा एनरोलमेंट ID पण आलेला आहे. तर अशा प्रकारे हा एनरोलमेंट ID असणार आहे. त्यानंतर तुम्ही शेतकऱ्याची जी नोंदणी केलेली आहे तर त्या नोंदणी केल्याची प्रिंट काढण्यासाठी येथे डाउनलोड PDF या बटनावरती क्लिक करायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे ही PDF फाईल तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे आणि ही प्रिंट आउट तुम्ही शेतकऱ्याला प्रिंट काढून देऊ शकता. यावरती मग शेतकऱ्याची संपूर्ण माहिती असणार आहे. तर येथे मित्रांनो तुम्ही सर्वात शेवटची जी स्टेप असते सेव्ह करायची. तर सेव्ह केल्याच्यानंतर जर तुमच्यासमोर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून जर आलं नाही आणि लोडिंग स्क्रीन जर फक्त असेल, म्हणजे ॲग्रीस्टॅग नावाचं जे लोगो आहे तर तोच जर फक्त लोड होत असेल तर तुम्हाला अशा प्रकारची जी लिंक असणार आहे तर ती लिंक कॉपी करून ठेवायची. ही लिंक असल्यावरच मित्रांनो तुम्हाला तुमचं शेतकऱ्याचं जे ओळखपत्र असणार आहे तर ते डाउनलोड करता येणार आहे. जर ही लिंक नसेल तर मग तुम्ही नंतर हे ओळखपत्र डाउनलोड करू शकत नाही. तर त्यामुळे जर तुमच्यासमोर जर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून जर आलं नाही तर अशा प्रकारची लिंक असणार आहे. तर तुम्ही ही लिंक बघू शकता. ही लिंक तुम्हाला कॉपी करून सेव्ह करून ठेवायची, जेणेकरून नंतर तुम्ही शेतकऱ्याला ओळखपत्र डाउनलोड करून देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जर या ओळखपत्राचं स्टेटस जर चेक करायचं असेल तर ते ॲग्रीस्टॅगच्या होम पेजवरती यायचं आहे. येथे आल्याच्यानंतर तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस याच्यावरती क्लिक करायचे आहे आणि ते आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर चेक बटनावरती क्लिक करायची. तर येथे बघू शकता अप्रूव्हल स्टेटसमध्ये पेंडिंग आलेलं आहे, म्हणजे अजून ॲप्रूव्ह होणे बाकी आहे. ॲप्रूव्ह झाल्याच्यानंतर मग येथे पेंडिंगच्या जागेवर ॲप्रूव्ह म्हणून दाखवण्यात येईल आणि ते शेतकऱ्याचं नाव असणार आहे आणि एनरोलमेंट कधी केलं म्हणजे नोंदणी कधी केली तर ती तारीख तुम्हाला इथे दाखवण्यात येईल.